नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर भाग्यश्री ओयर, सीकेडी महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आज तुमच्या सर्वांचे आजच्या खास पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात सतत घडणारा विषय म्हणजे काउन्सिलिंग यावर मनमोकळा संवाद करणार आहोत. आज आपल्या वेगवान जीवनशैलीत ताण, गोंधळ, निर्णय क्षमता, नातेसंबंध आणि करिअरचे दबाव अशा अनेक गोष्टी आपल्याला भारावून टाकतात. अशा वेळी आपल्या भावना समजून घेणे, योग्य मार्गदर्शन मिळणे आणि मानसिक संतुलन राखणे हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच काउन्सिलिंग ही फक्त गरज नाही, तर ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनातील स्पष्टता यासाठी महत्त्वाची किल्ली आहे. आजच्या भागात आपण काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय, त्याचे महत्त्व, लोकांमध्ये असलेले गैरसमज आणि दैनंदिन जीवनात त्याचे ते कसे उपयोगी ठरू शकतात याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत स्वाती परब मॅडम. नमस्कार मॅडम, थँक आपलं यू. स्वागत आहे या नवीन पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. मॅडम, आपण नक्की सांगाल का काउन्सिलिंग म्हणजे म्हणजे नेमकी नक्की काय, आणि आजच्या वेगवान जीवनशैलीत त्याचे महत्त्व इतके का वाढलेले आहे? भाग्यश्री मॅडम, काउन्सिलिंग आपण हा शब्द म्हणजे समुपदेशन असं त्याला म्हणतात मराठीमध्ये. तर बेसिकली ही एक शास्त्रोक्त पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये ती जी व्यक्ती येते काउन्सिलिंगसाठी, म्हणजे काउन्सिली जी व्यक्ती येते त्याच्या त्याला मेंटॉर केलं जातं, म्हणजे त्याचं मॉनिटरिंग केलं जातं ओके. आणि काउन्सिलर तिथे त्याचा मेंटॉर असतो असं. तर बेसिकली विचार, भावना आणि वर्तनाच्या पातळीवर हे काम केलं जातं. जसं तुम्ही पाहिलं असेल की शेती कशी केली जाते, किंवा तुम्ही स्वतः कधी शेती केली असेल, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की वरची जी जमीन नांगरताना वरची जमीन आहे म्हणजे माती आहे ती खाली जाते आणि खालची माती वर येते, बरोबर. हं. तर त्याचप्रमाणे काउन्सिलिंगमध्ये जे जुने विचार आहेत ते काढून टाकले जातात ओके. आणि त्याचबरोबर नवीन विचारांची पेरणी हं. त्या व्यक्तीच्या मनामध्ये केली जाते. केली जाते, बरोबर. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते. अनेक लोक काउन्सिलिंग घेण्यास संकोच करतात. काउन्सिलिंग बद्दल नक्की कोणते गैरसमज आणि मिथक तुम्हाला सर्वाधिक दिसून येत आहेत? तर बघा, आता सर्वप्रथम काउन्सिलिंगची गरज सध्याच्या वेळेमध्ये वाढलेली आहे. ते म्हणजे कोविड-19 येऊन गेल्यापासून ह्या गरज घेण्याची वृत्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये, व्यक्तींमध्ये वाढलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काउन्सिलिंगसाठी जेव्हा येतात मुलं किंवा व्यक्ती, त्यामध्ये तेव्हा त्यांचा एक असा हे असतो की काउन्सिलिंग का घ्यावं आम्ही, किंवा हं. हा एक विकनेसचं साईन मानलं जातं, किंवा बरोबर. हा एक हं. कलंक किंवा स्टिग्मा मानला जातो, किंवा मला गरज लागते हं. म्हणजे काहीतरी कमीपणा आहे कमीपणा. असं मानलं जातं, बरोबर. दुसरा असा याच्यामध्ये संकोच आहे की, किंवा स्टिग्मा आहे की, काउन्सिलिंग म्हणजे काउन्सिलर आपल्याला गोळ्या देऊन झोपवून ठेवतो. हं. मग त्याच्यामुळे झोप जास्त येते का, किंवा गोळ्या दिल्या जातात त्यांच्या सेशनमध्ये. तर सर्वप्रथम तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की काउन्सिलिंग किंवा सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलरला गोळ्या देण्याचा अधिकार नाहीये. हं. अ, जे मेडिसिन्स असतात ते फक्त सायकॅट्रिस्टच देऊ शकतात, प्रिस्क्राईब करू शकतात. तर काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट हे काय करतात, तर बेसिकली त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणं, बरोबर. ते जे बोलतात ते ऐकणं आणि ते कॉन्फिडेन्शियल ठेवणं, म्हणजे त्याच्यामध्ये हं. ते जे बोलतात ते कोणालाही न ठेवून सांगणं, गुप्तता पाळणं, हे सगळं काउन्सिलिंगमध्ये बेसिकली केलं जातं. आणि त्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी त्यांना स्वतःला इंडिपेंडंट बनवणं, हं. हे व्यक्तिगत सगळं प्रश्न. काउन्सिलिंगमध्ये केलं जातं. बरोबर. तर बेसिकली याच्यामध्ये काय असतं की काउन्सिलिंग जे असतं ना, हं. ते नॉर्मल व्यक्तींबरोबर केलं जातं. नॉर्मल म्हणजे ज्या व्यक्तीला, आता मी तुमच्याशी बोलतेय, तुम्हाला कळतंय, हं. किंवा त्या व्यक्तीला आपण जे सांगतोय ती व्यक्ती ग्रास्प करू शकते, हं. बरोबर, आपलं ऐकू शकते, बरोबर. आपल्याला आपण जे बोलतोय ते समजून घेऊ शकते. तर नॉर्मल व्यक्तीबरोबरच हे काउन्सिलिंग केलं जाऊ केलं शकतं. जातं. ज्या व्यक्तीला आपण सांगतोय ते कळतच नाहीये, तर मग त्या विचार वर्तनाच्या पातळीवर काहीतरी गोंधळ आहे, हं. तर मग त्यासाठी आपण सायकॅट्रिस्टकडे त्यांना रेफर केलं जातं, बरोबर. हं. मग तेव्हा त्यांना सायकॅट्रिस्टकडे पुढची हेल्प घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. ओके. पुढचा प्रश्न मॅडम तुम्हाला विचारू इच्छिते. काउन्सिलिंग भावना आणि वर्तन
समजणे महत्वाचे असते काउन्सिलिंगमध्ये. बरोबर. व्यक्तीने स्वतःकडे पाहून कोणत्या संकेतावरून ओळखावे की त्याला व्यक्तिगत काउन्सिलिंगची गरज आहे की व्यावसायिक काउन्सिलिंगची गरज आहे? बरोबर. आता व्यक्तिगत काउन्सिलिंग आणि व्यावसायिक काउन्सिलिंग ते तर आहेच, पण त्याच्या सर्वप्रथम आपण काउन्सिलिंगची गरज कधी लागते हे आपण कसं ओळखायचं, बरोबर? हं, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असंही वाटतं की काय बोलायचं हं, जाऊन आम्ही, हं, किंवा आपले जे प्रश्न आहेत ते आम्ही व्यक्त खरोखर करायचे का, हं, कारण ते बरेच त्याच्यामध्ये गुप्तता पाळली जाईल का असं हं, वाटतं, बरोबर? तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर ओळखायचं कसं की मला आता मदतीची गरज आहे. तर इंटेन्सिटी, ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सी ह्या 3 टर्म्सवर आपण आपल्याला अं, अ, आपली पडताळणी आपण करू शकतो. तर इंटेन्सिटी म्हणजे काय? की किती तीव्रता आहे, त्या त्रासदायक विचारांची तीव्रता खूप जास्त आहे का? हं, की ते विचार मला डे टू डे लाईफ जगायला सुद्धा देत नाहीयेत, म्हणजे माझ्या डे टू डे लाईफमध्ये पण डिस्टर्बन्स येतोय. हं, तर मग त्या विचारांची, त्रासदायक विचारांची इंटेन्सिटी खूप आहे का? हं. ड्युरेशन म्हणजे किती कालावधीपासून ते विचार माझ्या मनामध्ये येत आहेत. येत आहेत, बरोबर. 1 आठवडा, 15 दिवस, हं, 1 महिना, म्हणजे जवळ-जवळ 15 दिवसांच्या वर हे त्रासदायक विचार येत असतील, हं. तर आपण ठरवावं की मला मदतीची गरज आहे. गरज आहे. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे किती फ्रिक्वेंटली, म्हणजे दिवसातनं हे विचार किती वेळा येत आहेत. हं, 5 वेळा, 10 वेळा, 40 वेळा, 60 वेळा. हं, तर मग हे इंटेन्सिटी, ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सीची आपण पडताळणी केल्यावर असं वाटलं हं. की माझं डिस्टर्बन्स येतोय डे टू डे लाईफमध्ये, तर आपल्याला आपण ठरवायला पाहिजे की मला आता मदतीची आवश्यकता आहे. बरोबर. असं. छान तुम्ही सांगितलं. तुम्ही खूप व्यक्तींना काउन्सिलिंग केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगू शकता की ताण, चिंता किंवा वैयक्तिक अडचणी हाताळण्यासाठी कोणत्या काउन्सिलिंग तंत्रणा किंवा पद्धतींना तुम्ही सर्वाधिक प्रभावी मानता? बरोबर. तर काउन्सिलिंगमध्ये जसं आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की हं, आपण गोळ्या औषधं देत नाहीत. तर मग काय करतो, तर काय काय विद्यार्थ्यांना वाटतं, की काय बोलायचं किंवा काय बरोबर. काउन्सिलर नक्की काय सांगतात. हं, तर आम्ही इथे विचार, वर्तन आणि भावनेच्या पातळीवर काम करताना हं, आम्ही थेरपीज वापरतो. हं, जसं कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, REBT थेरपी आहे, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्यावर आम्ही ती थेरपीज वापरून त्या व्यक्तींना आम्ही काम करायला लावतो त्यांच्या विचारांवर. आणि टेक्निक्स बऱ्याच साऱ्या शेअर केल्या जातात, की त्या टेक्निक्स थ्रू त्यांचे जे प्रश्न असतात ते त्यांना हाताळायला मदत होते. तर अशा प्रकारच्या आम्ही थेरपीज वापरून विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. छान. याच्यामध्ये ना मॅडम, भाग्यश्री मॅडम, एक अजून एक गोष्ट महत्त्वाची मला सांगायची हं, वाटते, की ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे, तर त्याच्यामध्ये फॅमिलीचा जर का सपोर्ट असेल, हं, तर त्या व्यक्तीचा तो प्रश्न खूप कमी दिवसामध्ये सुटतो हं, आणि ती व्यक्ती इंडिपेंडंटली पुढे येते किंवा हं. त्यांना नॉर्मल लाईफला काम करायला लागते. तर फॅमिली सपोर्ट ही खूप इम्पॉर्टंट एक स्टेज आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्याला फॅमिली थेरपी पण बोलतो, हं, की जिथे फॅमिलीला आम्ही बोलवून त्यांचं जॉईंट सेशन घेतलं जातं, विद्यार्थ्यांचं हं. आणि फॅमिलीचं. असं. बरोबर. पाहिजेच. फॅमिलीचा सुद्धा सपोर्ट तितकाच महत्त्वाचा आहे. बरोबर. आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि व्यावसायिकांना ज्यांना भावनिक स्वास्थ्य राखायचे आणि निरोगी मानसिकता विकसित करायची आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बरोबर. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे भाग्यश्री मॅडम. भावनिक स्वास्थ्य, हं, जसं आपण म्हणतो की मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक स्वास्थ्य म्हणजे सर्वप्रथम इमोशनल इंटेलिजन्स आता आलेला आहे, पण IQ म्हणजे हं. इंटेलिजन्स कोशंट हे पहिल्या जास्त त्याला प्राधान्य होतं. पण बरोबर. आता म्हणजे सायंटिफिक बेसिस किंवा सायंटिस्टने जे रिसर्च केलेलं आहे त्याच्यावरून हं. असं ठरवलं गेलं की इमोशनल कोशंट हा खूप महत्त्वाचा आहे, महत्वाचं. बरोबर. भावनिक बुद्ध्यांक. हं, की जर तुमचा भावनिक बुद्ध्यांक चांगला असेल, हं. तर तुम्ही IQ म्हणजे इंटेलिजन्स कोशंट पण चांगला तुम्ही हँडल सांभाळू करू शकतो. शकता. बरोबर. तर त्याच्यामध्ये काही टेक्निक्स, बऱ्याचशा साऱ्या टेक्निक्स आहेत. त्याच्यातले एक प्रभावी टेक्निक, की आपलं भावनिक स्वास्थ्य आपण कसं बॅलन्स केलं पाहिजे. तर एक रुलर टेक्निक, RULER. हं, तर आर म्हणजे सर्वप्रथम आपण काय सांगतो, की भावना ज्या आपल्या येतात, हं. तर त्या सर्वप्रथम आपण त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे मला रडू येतं हं, किंवा मी रडूच करू शकते किंवा मला दुःख वाटतं किंवा हं, मला भीती वाटते किंवा मला पश्चाताप होतो किंवा मला राग येतो. तर हं. ह्या सगळ्या भावना सर्वप्रथम आर म्हणजे रेकग्नाइज केल्या पाहिजे, की मला बरोबर. पश्चाताप होतोय. हं, म्हणजे त्या भावनेला आपण ओळखलं पाहिजे. यू म्हणजे अंडरस्टँडिंग, म्हणजे हं, अंडरस्टँड केलं पाहिजे, की येस, की ही भावना आता माझी तीव्र आहे. हं, हं.
ही भावना मी आता म्हणजे अनुभवत आहे, हम्म. की मला राग येतोय किंवा मला भीती वाटते, ही हम्म. भावना मी अंडरस्टँड करायची. त्याच्यानंतर त्याला लेबल करायचं, म्हणजे हम्म. कुठल्या प्रकारची कुठली भावना आहे त्याला नाव द्यायचं. हम्म. नंतर एक्सप्रेस करायचं की हम्म. ती जी भावना मला जर का दुःख वाटतंय किंवा राग येतोय, हम्म. मग ती कोणाजवळ तरी आपल्या जवळपास आजूबाजूला अशी माणसं असतात किंवा आपल्या फॅमिलीमध्ये अशा व्यक्ती असतात हम्म. की त्यांच्याजवळ आपण ही भावना एक्सप्रेस करू शकतो, बरोबर. बरोबर. आणि हम्म. आपल्याला विश्वास असतो की ही व्यक्ती आपण जे व्यक्त केले ते इतर 4 जणांना सांगणार नाही. हम्म. मग तिथे जर का असं कोणी नसेल तर ती प्रोफेशनल हेल्प घेऊ घेऊ शकतात, शकते. बरोबर. की ज्याप्रमाणे सायकोलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत, त्यांच्याकडे येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर रेग्युलेट करणं, हम्म. म्हणजे ती भावना अशी असते की आता कधी कधी विद्यार्थी म्हणतात की पश्चाताप होतोय की मी अभ्यासच केला नाही. हम्म. तर मग ती भावना तेव्हा ती गोष्ट घडून गेलेली आहे, हम्म. तो पास्ट होता. तर आपला फ्युचर काय आहे, प्रेझेंट काय आहे ते हम्म. ओळखून ती भावना तुम्ही कशी रेग्युलेट, मग पश्चातापाचं रूपांतर तुम्ही समाधानात कसं करू शकता. तर हम्म. तुम्ही जास्त मेहनत करू शकता, तुम्ही प्लॅन करू शकता, स्ट्रॅटेजीज तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही ड्राफ्ट करू शकता. तर ती जी पण कुठली भावना आहे तिला रेग्युलेशन त्याचं करणं, किंवा महत्वाचं आहे. तुमचे बरोबर. छंद जोपासू शकतात. हम्म. राग येत असेल तर स्पोर्ट्समध्ये आपण आपला त्या भावना चॅनलाइज करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे छंद, तुम्हाला गाणं म्हणायला आवडत असेल, हम्म. डान्स आवडत असेल, तर ह्या सगळ्या चॅनल थ्रू आपण आपल्या भावनांना चॅनलाइज करून त्याचं आपल्याला बर्डन नाही वाटू शकणार. बरोबर. म्हणजे त्या भावनांचं बर्डन वाटण्यापेक्षा आपण त्या भावना एका योग्य पद्धतीने रेग्युलेट केल्या तर बरोबर. त्या भावना आपली स्ट्रेंथ ठरू शकतात. हम्म. त्या भावना आपल्या विकनेसेस नाही ठरणार, बरोबर. तर त्या स्ट्रेंथमध्ये त्याचं आपण रूपांतर करू शकतो. बरोबर. छान मॅडम, तुम्ही काउन्सिलिंग म्हणजे काय एक साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्या प्रेक्षकांना तुम्ही समजावलं. नक्कीच हा पॉडकास्ट आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आवडेल. आणि तुम्ही आपल्या सीकेडी मूक्स चॅनलवर आलात. तुम्ही मनमोकळा संवाद केला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम.